कल्पना दिलीप दप्तरे, राहणार ठाणे. माझे वय 49 वर्ष आहे. मी अनुराधाताई राज्याध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या मनाच्या श्लोकाच्या स्पर्धेत भाग घेतलेला आहे. माझा आवडता श्लोक क्रमांक 78. अहो जानरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्यदाता, वाहणे देह संसार चिंता. मनाशी संवाद साधताना, मनाला उपदेश करताना समर्थ रामदास स्वामी या श्लोकामध्ये आपल्याला असं सांगतात की ज्या माणसाचा रामावर विश्वास नाही त्या पामराला सगळ्या गोष्टींची बाधा होते. पामर म्हणजे इथे मनुष्याचं दुबळं मन आहे आणि ही बाधा म्हणजे भूत पिशाचाची बाधा नसून ही बाधा म्हणजे 6 विकारांची बाधा आहे. आणि हे 6 विकार म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ आणि अहंकार. जेव्हा माणसाची रामावर श्रद्धा नसते तेव्हा तो या 6 विकारांच्या दलदलीतच फसून जातो. जेव्हा एखादं बाळ आपल्या आईच्या कुशीत असतं तेव्हा ते एकदम बिनधास्त खेळत असतं. त्याला कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही, कारण त्याला माहीत असतं की माझी आई मला काहीही होऊ देणार नाही. त्याप्रमाणे आपण रामावर विश्वास ठेवून आपलं कर्म उत्तम करत राहिलो तर आपल्याला कशाचीही भीती वाटत नाही, कोणाशीही स्पर्धा करण्याची गरज वाटत नाही आणि कोणाबद्दलही द्वेष भावना निर्माण होत नाही. संकटे तर येणारच, परंतु कितीही संकटे आली तरी श्रद्धा सोडू नये. संकटाच्या वेळी रामनाम हे आपल्या मनाला स्थैर्य, धैर्य, आधार आणि मानसिक शांती देण्याचं साधन आहे. परिस्थिती कितीही कठीण आली तरी चुकीचा मार्ग स्वीकारू नये, प्रामाणिकपणाने आपलं काम करत राहावं. श्रद्धा ही माणसाला संकटापासून पळून जाण्यासाठीचा मार्ग नसून माणसाला योग्य प्रकारे योग्य कृती करण्याची सामर्थ्य देणारं साधन आहे. माणसाने जेव्हा आपल्या कामातून दुसऱ्याला आनंद आणि मानसिक शांतता मिळेल असं जेव्हा कार्य करतो तेव्हा त्याच्या मनामध्ये आपोआपच संतत्व निर्माण होतो आणि त्याचा फायदा इतरांच्या सोबतच त्याला सुद्धा होतो. कारण मन आणि मनाची पवित्रता हेच खरं मोठं तप आहे. महाराज तो स्वामी कैवल्यदाता, वृथा वाहने देह संसार चिंता. मुंगीचं उदाहरण घ्या. इतकी छोटीशी ती मुंगी, त्याच्यात तिचं डोकं इतकं छोटंसं, त्याच्यात तिचा मेंदू इतका छोटासा, तरी पण कोणत्या कपाटात कितव्या नंबरच्या डब्यामध्ये साखर आहे हे तिला बरोबर माहीत असतं. त्याप्रमाणे परमेश्वराने बाकीच्या प्राण्यांचं सुद्धा तसंच आहे. ज्याला जन्माला घातलेलं आहे त्याची सर्व चिंता त्याला असते, परंतु मनुष्य नाहक आपल्या पोटाचा, आपल्या मुलांचा, देहाचा, संसाराचा व्यर्थ विचार करत बसतो आणि ज्यासाठी जन्माला घातलेले आहे, ज्या रामनामासाठी जन्माला घातलेला आहे ते विसरतो आणि आपला निरर्थक जन्म निरर्थक वाया घालवतो. प्रारब्धानुसार प्रत्येकाला त्याचे कर्म भोगणे आहे, परंतु त्याचा खेद बाळगण्यापेक्षा मी माझं उत्तमातलं उत्तम काम करून रामनाम घेऊन मोक्षापर्यंत कसा जाईल याचा विचार माणसाने करायला हवा. या श्लोकामध्ये अनुराधाताई राज्याध्यक्ष यांनी दिलेल्या KFCचं मालक कोलोनेल सँडर्स यांचं उदाहरण मला खूप आवडलेलं आहे. कारण वेळोवेळी अपयश वयाच्या 65व्या वर्षापर्यंत पचवून त्यांना 65व्या वर्षानंतर सक्सेस मिळाला. एवढी सहनशीलता प्रत्येकामध्ये पाहिजे. आत्ताच्या स्पर्धेच्या युगात कोणाचा तरी पहिला आणि कोणाचा तरी शेवटचा नंबर येणारच आहे, परंतु पहिला नंबर आला तरी त्याने आपलं कर्म उत्तमच करत राहावं, उगाचच बुरळून जाऊन काहीही वाईट कृत्य करू नये. आणि ज्याचा शेवटचा नंबर आलेला आहे त्यांनी आपल्यातील कला गुण कसं ओळखावं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करत राहावं. नाहक विचार करत बसू नये आणि अपयशाची भावना मनात आणू नये. तसेच उत्तरा मोनेंचं देखील उदाहरण सुंदर आहे की परिस्थिती किती कठीण आली तरी त्यांनी आपल्या संस्थेचं कार्य योग्य रीतीने पार पाडलं. मला या स्पर्धेत सहभाग घ्यायला मिळाला त्याबद्दल आयोजकांसाठी मी खूप खूप धन्यवाद मानतो.